तुम्हाला कधी वाटलं आहे का की ग्रह तुझं आयुष्य चालवत आहेत? शनी त्रास देतो, राहू गोंधळ घालतो, नशीब खराब आहे. पण ऑकल्ट विज्ञान एक प्रश्न विचारतं. जर ग्रह इतके शक्तिशाली असते तर सगळ्यांचं आयुष्य सारखं का नसतं? सेम ग्रह, सेम काळ, पण कुणी कोसळतं आणि कुणी उंचावतो. कारण सत्य हे आहे, ग्रह आयुष्य ठरवत नाहीत, ते आतल्या अवस्थेला ॲक्टिवेट करतात. आजचा एपिसोड ॲस्ट्रॉलॉजीबद्दल नाही, आजचा एपिसोड भीती काढून टाकण्यासाठी आहे. वेलकम टू एपिसोड 31 ऑकल्ट ॲस्ट्रॉलॉजी. आज आपण एका अशा विषयाच्या मुळाशी जाणार आहोत जो अनेकांना परिचित आहे, पण त्याचं खरं स्वरूप कदाचित अपरिचित असेल. विषय आहे ज्योतिष, पण पारंपरिक भविष्यकथनाच्या पलीकडचं ज्योतिष. आपल्याकडे नवल शिंदे यांच्या ऑकल्ट मास्टर क्लासमधली काही सखोल नोट्स आहेत आणि या नोट्स ज्योतिषशास्त्राकडे बघण्याचा एक पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन मांडतात. त्यामुळे आज आपण पत्रिका किंवा भविष्य बघणार नाही, तर वैश्विक ऊर्जा आणि मानवी चेतना यांच्यातील अदृश्य संबंधांचा शोध घेणार आहोत. चला तर मग या संकल्पना एक एक करून उलगडूया. या नोट्समधलं पहिलंच वाक्य खूप महत्वाचं आहे. ते म्हणतात की ज्योतिष भविष्य सांगण्यासाठी नाही, ते ऊर्जा समजून घेण्यासाठी आहे. हेच मुळात अनेकांसाठी धक्कादायक असू शकतं. अगदी. आणि याच वाक्याला जोडून एक अजून मोठा विचार येतो, तो म्हणजे ग्रह घटना घडवत नाहीत, ते फक्त तुमच्या आत असलेल्या प्रतिक्रियांना सक्रिय करतात, ॲक्टिवेट करतात. या दोन विचारांमध्येच ऑकल्ट ॲस्ट्रॉलॉजीचं संपूर्ण सार दडलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे ग्रह हे कारण कॉज नसून ते केवळ उत्प्रेरक म्हणजे कॅटलिस्ट आहेत. समजा तुमच्या आत राग आधीपासूनच आहे, तर मंगळाची ऊर्जा त्या रागाला फक्त पृष्ठभागावर आणेल. मंगळ स्वतःहून राग निर्माण नाही करत. ठीक आहे, म्हणजे ग्रह हे फक्त एका स्विच सारखे आहेत, जे आपल्या आत आधीपासूनच असलेल्या सर्किट्सला चालू करतात. मग याला ऑकल्ट किंवा गुप्त ज्योतिष का म्हटलं आहे? जर हे भविष्य सांगत नाही तर नेमकं काय करतं? तर या दृष्टिकोनानुसार ऑकल्ट ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे वैश्विक ऊर्जा म्हणजे कॉस्मिक एनर्जी, मानवी ऑरा आणि त्यातून तयार होणारी आपले मानसिक पॅटर्न्स, या सगळ्याचा तो एक अभ्यास आहे. इथे भविष्य या शब्दाऐवजी संभाव्यता म्हणजे पोटेन्शियल या शब्दावर जास्त भर आहे. आणि याला गुप्त म्हणण्याचं कारण हे की याचा संबंध आपल्या चेतनेच्या त्या स्तरांशी आहे जे सामान्यतः दिसत नाहीत. तुम्ही मानवी ऑरा हा शब्द वापरला. मला वाटतं या संपूर्ण चर्चेत हा शब्द केंद्रस्थानी आहे. सामान्यपणे लोक ऑरा म्हणजे शरीराभोवती असलेलं एक रंगीबेरंगी वलय एवढंच समजतात, पण इथे त्याचा अर्थ अधिक सखोल आहे का? हो, खूपच सखोल. तीच तर खरी रिसिव्हर आहे. कल्पना करा की ब्रह्मांडातून येणारी ग्रहांची ऊर्जा ही रेडिओ लहरींसारखी आहे, पण त्या लहरी ऐकायला एक रेडिओ सेट लागतो. ती ऑरा म्हणजे आपला वैयक्तिक रेडिओ सेट. ही ऑरा फक्त एक वलय नाहीये, तर ती आपल्या अनुभवांचं, भावनांचं आणि विचारांचा एक जिवंत भांडार आहे. आपली भावनिक स्मृती म्हणजे इमोशनल मेमरी, आपल्या विचार करण्याच्या सवयी, आपले बिलीफ सिस्टम्स, हे सगळं त्या ऑरामध्ये साठवलेलं असतं. म्हणून ग्रहांची ऊर्जा थेट आपल्या शरीरावर परिणाम करत नाही, ती आधी या ऑरावर आदळते. एक मिनिट, म्हणजे तुम्ही म्हणताय की समजा शनीची ऊर्जा येत असेल, पर ती वाईट किंवा चांगली नसते, ती फक्त एक प्रकारची ऊर्जा असते, पण माझ्या ऑराची स्थिती कशी आहे यावर तिचा परिणाम ठरतो. म्हणजे मी जे ऐकत आलीये की शनी येतो सांभाळा, तर अडचण शनीची नाही, माझ्या ऑराच्या तयारीची आहे. अगदी. नेमका हाच मुद्दा आहे. याला समजायला एक सोपं उदाहरण घेऊया. समजा वैश्विक ऊर्जा म्हणजे पाऊस आहे. पाऊस तटस्थ असतो, न्यूट्रल. आता दोन घरं आहेत. एक घर जुनाट आहे, ज्याचं छप्पर गळतं. ही झाली तुमची वीक ऑरा. दुसरं घर मजबूत आणि पक्का आहे. ही झाली कोहेरेंट ऑरा. पाऊस दोन्हांवरही सारखाच पडतो, पण पहिल्या घरात गळतीमुळे चिखल होईल, गोंधळ उडेल. दुसऱ्या घरातले लोक मात्र त्याच पावसाचा आनंद घेतील. आता इथे दोष पावसाचा आहे की घराच्या स्थितीचा? घराच्या स्थितीचा, अर्थातच. ही उपमा खूपच प्रभावी आहे. म्हणजे विखुरलेली ऑरा म्हणजे आपल्या आत असलेल्या भावनिक गाठी. समजा लहानपणी शिस्तीचा वाईट अनुभव आला असेल. आता जेव्हा शनीची ऊर्जा सक्रिय होईल, तेव्हा माझी ऑरा लगेच त्या जुन्या अनुभवाला प्रतिसाद देईल आणि मला भीती वाटेल, दडपण येईल. बरोबर. आणि या उलट सुसंगत ऑरा
म्हणजे तुम्ही त्या जुन्या अनुभवावर काम केलंय, तुम्ही भावनिकदृष्ट्या स्थिर झाला आहात. त्यामुळे तीच शनीची ऊर्जा तुम्हाला आता एक संधी वाटेल. तुम्हाला वाटेल की चला, आयुष्यात काहीतरी ठोस काम करण्याची हीच योग्य वेळ आहे. ऊर्जा तीच, पण प्रतिसाद पूर्णपणे वेगळा आहे की नाही? हो, बरोबर. यामुळेच जन्मपत्रिकेबद्दलचा दृष्टिकोनही पूर्णपणे बदलतो. या नोट्समध्ये तर स्पष्ट म्हटलंय की बर्थ चार्ट म्हणजे आपलं नशीब नाही. हे तर पारंपरिक ज्योतिषाच्या अगदी विरुद्ध आहे. हो, बर्थ चार्ट म्हणजे तुमच्या जन्माच्या क्षणी आकाशाचा घेतलेला एक स्नॅपशॉट. तो तुमच्या ऑराचा डिफॉल्ट प्रोग्रॅम किंवा मूळ ट्युनिंग आहे. तो एक नकाशा आहे जो तुम्हाला तुमच्या नैसर्गिक प्रवृत्ती, संभाव्य पॅटर्न्स दाखवतो. पण नकाशा म्हणजे प्रवास नव्हे. प्रवास तुम्हाला स्वतःला करायचा आहे. म्हणूनच एकाच पत्रिकेच्या 2 व्यक्तींची आयुष्य पूर्णपणे वेगळी असू शकतात, कारण त्यांची ऑरा हाताळण्याची पद्धत वेगळी असते. हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. मग या वेगवेगळ्या ग्रहांच्या ऊर्जा कोणत्या आहेत? म्हणजे सूर्य, चंद्र, मंगळ यानुसार त्यांचं स्वरूप काय आहे? त्या कशा काम करतात? नक्कीच, प्रत्येक ग्रहाची ऊर्जा एका विशिष्ट मानसिक कार्याशी जोडलेली आहे. सूर्य म्हणजे तुमची ओळख, तुमचं मीपण, तुमची इच्छाशक्ती, आयडेंटिटी, विल. चंद्र म्हणजे तुमची भावनिक स्मृती आणि मूड सायकल, इमोशनल मेमरी, मूड सायकल्स, आपल्या भावनांचे चढ-उतार. मंगळ म्हणजे कृती करण्याची शक्ती, ॲक्शन फोर्स, ॲग्रेशन, कोणतंही काम करण्यासाठी लागणारी ऊर्जा. आणि बुध म्हणजे तुमच्या विचारांचा वेग, तुमची वाणी, तुमचा तर्क, थॉट स्पीड, स्पीच, लॉजिक. हे झाले वैयक्तिक ग्रह. पण जे मोठे ग्रह आहेत, जे आपल्या आयुष्याला मोठी दिशा देतात, जसे की गुरु, शुक्र आणि शनी, त्यांचं काय? ते आपल्या आयुष्याचे मोठे प्रवाह ठरवतात. गुरु म्हणजे ज्युपिटर, त्याचा अर्थ आहे विस्तार, अर्थ, विश्वास, एक्सपॅन्शन, मीनिंग. शुक्र, व्हीनस म्हणजे आकर्षण, सुख आणि नातेसंबंध, अट्रॅक्शन, प्लेजर, बॉन्डिंग. आणि शनी, सॅटर्न म्हणजे दबाव, भीती, मर्यादा आणि शिस्त, कॉम्प्रेशन, फिअर, डिसिप्लिन. ही ऊर्जा आपल्याला वास्तवाचं भान करून देते. आणि राहू-केतू? त्यांना तर नेहमीच रहस्यमयी आणि भीतीदायक मानलं जातं. कारण ते भौतिक ग्रह नाहीत, ते ऊर्जेचे बिंदू आहेत, छायाग्रह आहेत. त्यामुळे ते थेट आपल्या मानसिकतेवर काम करतात. राहू म्हणजे प्रवर्धन, आसक्ती आणि भ्रम, ॲम्प्लिफिकेशन, ऑब्झेशन. तो ज्या गोष्टीशी जोडला जातो तिला अमर्याद वाढवतो. आणि केतू याच्या अगदी उलट. केतू म्हणजे विघटन, अलिप्तता आणि मुक्ती, डिझोल्यूशन, डिटॅचमेंट. तो आपल्याला गोष्टींपासून वेगळं करतो, आसक्ती तोडतो. ठीक आहे, पण या सगळ्या ग्रहांच्या ऊर्जा एकाच वेळी काम करत असतात. मग आपल्यात नेमकं काय घडतं? उदाहरणार्थ, समजा मला माझ्या बॉसशी एक अवघड संभाषण करायचं आहे. त्यावेळी या ऊर्जा कशा प्रकारे काम करतील? खूप चांगला प्रश्न आहे. समजा त्या क्षणी मंगळ म्हणजे कृतीची ऊर्जा तुम्हाला आक्रमकपणे प्रतिक्रिया द्यायला प्रवृत्त करतेय. तुम्हाला वाटते मी आता जाऊन सगळं स्पष्ट बोलून टाकतो. पण त्याचवेळी शनी म्हणजे संयम आणि भीतीची ऊर्जा सुद्धा सक्रिय आहे. ती तुम्हाला सांगते थांब, विचार कर, याचे परिणाम काय होतील. आणि बुध ठरवेल की तुम्ही तुमचे शब्द कसे मांडणार. आता या तिन्ही ऊर्जांमध्ये तुमची ऑरा कोणत्या ऊर्जेला जास्त प्रतिसाद देणार हे तुमच्या चेतनेच्या स्तरावर अवलंबून आहे. हाच तो अंतर्गत संघर्ष आहे. थांबा, हे सगळं ऐकल्यावर तर हे आधुनिक मानसशास्त्रासारखं वाटतंय. भीती, इच्छा, प्रतिक्रिया हे तर सायकोलॉजीचेच विषय आहेत. मग ह्याला ज्योतिष का म्हणायचं? यात ग्रहांची गरजच काय आहे? हीच तर या दृष्टिकोनाची खासियत आहे. तो या दोन्हींना जोडतो. तुम्ही याला ॲस्ट्रोसायकोलॉजी म्हणू शकता. ही मनाच्या चक्रांची, माइंड सायकल्सची एक प्राचीन भाषा आहे. मानसशास्त्र आपल्याला सांगतं की अँझायटी आहे. ऑकल ज्योतिष सांगेल की कदाचित तुमच्या शनीच्या ऊर्जेचं संतुलन बिघडलंय. मानसशास्त्र सांगेल की व्यसनाधीनतेचा त्रास आहे. ज्योतिष सांगेल की राहूची ऊर्जा तुमच्या डोपामाइन लोपला सक्रिय करत आहे. चंद्राचं असंतुलन भावनिक अस्थिरता आणतं. हे फक्त वेगळे शब्द नाहीत, तर ऊर्जेच्या मूळ स्रोताकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे. अच्छा, म्हणजे हे आपल्याला एक प्रकारचं वेदर फोरकास्ट देतं, पण बाहेरच्या हवामानाचं नाही, तर आपल्या आतल्या मानसिक हवामानाचं. म्हणजे उपाय सांगितले जातात, जसं की मंत्र, यंत्र किंवा रत्न. त्यांचं काय? या दृष्टिकोनात त्यांचं काय महत्त्व आहे? नाही, ते प्लासिबो नाहीत, पण ती कोणतीही जादूची गोळीही नाही. या ऑकल्ट दृष्टिकोनानुसार ही फ्रिक्वेन्सी अलाइनमेंट टूल्स आहेत.
म्हणजे जर तुमच्या ऑराची फ्रिक्वेन्सी एखाद्या ग्रहामुळे विस्कळीत झाली असेल तर मंत्राचा विशिष्ट ध्वनी किंवा रत्नाची विशिष्ट रचना त्या फ्रिक्वेन्सीला पुन्हा संतुलित करण्यास मदत करू शकते. पण सर्वात महत्त्वाची अट ही आहे की तुमची ऑरा त्यांना स्वीकारायला तयार असली पाहिजे. म्हणजे खरी शक्ती आपल्या आतच आहे. आतूनच जर स्वीकारण्याची तयारी नसेल किंवा अविश्वास असेल तर बाहेरचे उपाय काम करणार नाहीत. अगदी बरोबर. यालाच इनर रेझिस्टन्स म्हणतात. आणि हा आतला विरोध कोणत्याही ग्रहाच्या बाह्य शक्तीपेक्षा मोठा असतो. जर तुम्ही आतूनच बदलायला तयार नसाल तर जगातला कोणताही उपाय तुमच्यावर काम करू शकत नाही. उपाय हे केवळ सहाय्यक आहेत. मूळ काम तुम्हाला तुमच्या जागरूकतेच्या पातळीवरच करावं लागतं. मग इथेच पॉवर शिफ्टची संकल्पना येते का, जिथे नियंत्रणाची जागा बदलते, म्हणजे ग्रहांकडून आपल्याकडे येते? नेमका तोच शब्द आहे, पॉवर शिफ्ट. हे गाडी चालवायला शिकण्यासारखं आहे. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा शिकता तेव्हा गाडीच तुम्हाला चालवत असते असं वाटतं. ही झाली कमी जागरूकतेची अवस्था. इथे ग्रह तुमच्या मनावर नियंत्रण ठेवतात. पण जसजशी तुमची जागरूकता वाढते तसे तुम्ही ड्रायव्हर बनता. नियंत्रण तुमच्या हातात येतं. ही झाली उच्च जागरूकतेची अवस्था. तेव्हा तेच ग्रह तुमचे शत्रू न राहता मार्गदर्शक बनतात. कारण ती शक्ती बाहेरची राहत नाही, ती तुमच्या चेतनेचाच एक भाग बनते. तर मग या सगळ्या सविस्तर चर्चेचं सार काय? आपण ग्रहांपासून सुटका मिळवण्याचा प्रयत्न करायचा नाही? नाही, तशी सुटका शक्यच नाही. आपण आपल्या ऑराला म्हणजे आपल्या प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला मॅच्युअर करायचं आहे. आणि जी गोष्ट मॅच्युअर होते ती वैश्विक ऊर्जेला घाबरत नाही, उलट तिचा वापर करायला शिकते. जसे एक लहान मूल समुद्राच्या लाटांना घाबरतं, पण एक अनुभवी सर्फर त्याच लाटांवर स्वार होऊन आनंद घेतो. लाटा त्याच आहेत, फक्त तुमची क्षमता बदलली आहे. म्हणजे ज्योतिष हे तुमचं नशीब नाही, तर ती एक फीडबॅक सिस्टम आहे, आरशासारखी. हो. आणि या चर्चेचा शेवटचा सर्वात महत्त्वाचा विचार हा आहे की ब्रह्मांड तुमच्याशी बोलत नाही, तुमची ऑरा त्याला प्रतिसाद देते. द कॉस्मॉस डझंट स्पीक, युअर ऑरा रिस्पॉन्ड्स. यानंतरच्या चर्चेत आपण नक्षत्र ऊर्जा आणि त्यातून दिसणारं सूक्ष्म मानसशास्त्र म्हणजे सटल सायकॉलॉजी यावे आणखी खोलवर बोलूया. आता एक गोष्ट स्पष्ट झाली असेल. ग्रह शिक्षा देत नाहीत. ग्रह बक्षीसही देत नाहीत. ग्रह फक्त सिग्नल देतात. रिस्पॉन्स तुमच्या ऑरामधून जातो. अवेअरनेस कमी असेल तर सिग्नल भीती बनतो. अवेअरनेस वाढली तर तोच सिग्नल मार्गदर्शन बनतो. तुम्ही ग्रह बदलत नाही, तुम्ही ऑरा मॅच्युअर करता. आणि मॅच्युरिटी आली की डेस्टिनी फिक्स राहत नाही, डेस्टिनी फ्लेक्झिबल बनते. पुढच्या एपिसोडमध्ये आपण अजून खोलात जाणार आहोत. नक्षत्र, मन आणि सूक्ष्म मानसशास्त्र यांच्याकडे. जर हा एपिसोड तुमचे मनातली भीती कमी करत असेल तर लाईक कर, कमेंटमध्ये तुमचा अनुभव लिही आणि चॅनल सबस्क्राईब करा. कारण इथे भविष्य सांगत नाहीत, इथे कॉन्शियसनेस वाढवतात. ओम श्रीम.